भावांनो, मी सुजित जाधव. तर मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एकदम मोटिवेशनल आणि चांगले आणि खरे व्हिडिओ पोहोचवत असतो. मित्रांनो, बरेचसे असे व्यापारी असतात, बरेचसे असे प्रमोशन करण्यासाठी बऱ्याचशा औषधांच्या कंपन्या किंवा प्रॉडक्ट, खतं, बी-बियाणं असे बरेचसे काही लोकं कॉन्टॅक्ट करतात, संपर्क करतात आणि प्रमोशन करायला किंवा पैसे देऊन जाहिरात करायला प्रवृत्त करतात. पण मित्रांनो, मी आत्तापर्यंत कुठल्याही व्यापाऱ्याकडून कधीच ₹1 पण घेतला नाही. कुठल्या शेतकऱ्याची गाय विकायची असेल, कुठल्या व्यापाऱ्यांचा चांगला लॉट विकायचा असेल, कधीच कोणाकडून ₹1 घेतलेला नाही जाहिरातीसाठी आणि कधी घेणार पण नाही. मित्रांनो, जे खरं आहे तेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. जे पण विश्वासातले आणि आपले चांगले असे व्यापारी आहेत, जे विश्वासाने शेतकऱ्यांना गायी देतात, कुठल्याही ₹1चा न घोळीव देता, चांगल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला पुरेपूर असे खरं बोलून व्यवहार केले जातात. अशाच गायी जे व्यापारी देतात त्याच लोकांचे मी व्हिडिओ आपल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचत असतो. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही माझ्या वयाचेच आहात किंवा माझ्यापेक्षा काही जण कमी वयाचे असतील किंवा माझ्यापेक्षा कोणी सिनियर असतील. तर खोटे जाहिरात आत्तापर्यंत मी कुणाचीच केलेली नाही. मित्रांनो, बरेचसे व्यापारी असतील इतर पैसे देऊन ते सांगत असतात आपली ही गाय एवढं लिटर दूध देते, आपण असं असं आमच्याबद्दल एवढा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा. बरेच यूट्यूबर असतात ते पैसे घेऊन जाहिरात करतात. कालचाच विषय आहे मित्रांनो, हरियाणामधलं एक कॉलेज आहे, तिथं पशुवैद्यकीय म्हणजे डॉक्टर, जनावरांचा डॉक्टर बनायचा कोर्स, असा 90 दिवसाचा त्यांचा कोर्स आहे. त्या कॉलेजचा मला एक मेल आला होता की तुम्ही प्लीज जाहिरात करा, तुमचं काय असेल पेमेंट आम्ही देऊ. त्यांना मी फक्त एकच रिक्वेस्ट केली की तुमच्या कॉलेजचे पूर्ण डिटेल मला पाठवा, मी त्याच्यावरती थोडंसं विचार करून व्हिडिओ बनवतो. तर त्यांचं कॉलेज एकदम व्यवस्थित आहे, चांगलं कॉलेज आहे. 2020पासून तिथं पोरं ट्रेनिंग घेत आहेत. तर पण त्यांच्याकडून ₹1 पण मी घेतलेला नाही. फक्त त्यांना एवढंच एक गोष्ट सांगितलेली आहे की जे काय माझ्या शेतकऱ्यांची जे मुलं आहेत, जे काय तरुण आहेत, ज्यांना काय करायचं असतं, होतकरू आहेत, अशा मुलांची फक्त फसवणूक झाली नाही पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तिथं त्यांना हॉस्टेलची सोय आहे, सगळ्या गोष्टींची सोय आहे. कुठलाही ₹1ही न घेता त्यांचं मी चॅनलवर जाहिरात केलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी कधीच कुठल्या अशा खोट्या किंवा फसव्या जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होईल अशा जाहिराती करीत नाही. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असताना तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि सहकार्य करा. तुमच्या भावाने व्हिडिओ बनवणं पण एवढं काही सोपं नाही मित्रांनो. कामधंदा सोडून आज तुम्ही बघू शकताय, मी इथं पुण्यामध्ये आहे, शेवाळवाडी बस स्टॉप. असंच थोडंसं इथला मळा बघितल्यावर थोडंसं लक्षात आलं की थोडं आपल्या शेतकऱ्यांना पण, शेतकऱ्यांचे जे काय आपले मित्र आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपल्या मनातल्या 2 गोष्टी पोहोचवा. इथं बघा तुम्ही, लसूण आहे, मेथी आहे, तिकडं वांगे आहे, गवार आहेत, सगळे भाजीपाला आहेत. तर इथलं शेतीचा मळ्याचं वातावरण बघितल्यावर हे व्हिडिओ बनवण्याचं माझ्या डोक्यात आलं. मित्रांनो, व्हिडिओ बनवणं पण काही सोपं नाही, काम असतं, कामातून एवढा व्याप असतो. प्रत्येक बाजारात जाणं, प्रत्येक व्यापाऱ्याला बोलतं करणं, व्यापाऱ्यांच्याकडून चर्चा करून चांगल्या गायी, निवडक गायी तुमच्यापर्यंत पोहोचवणं, शेतीविषयी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, शासनाचे जे काय अनुदान असतील, शासनाचे जे शेतकऱ्यांविषयी जे काय धोरणं असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, वेळ काढणं, व्हिडिओ एडिट करणं, थंबनेल बनवणं, डिस्क्रिप्शन देणं, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करत असतो मित्रांनो, वेळेतला वेळ काढून. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दूध उद्योजक मित्रपरिवार जास्तीत जास्त मोठा होईल. मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो आहे की मी कुणाकडूनही ₹1ही घेऊन कुठली जाहिरात करीत नाही किंवा काय करीत नाही. मला फक्त सबस्क्राईबची गरज आहे. आणि खरं तर म्हणजे मी या चॅनलवर सर्वात अगोदर वेब सिरीज, शॉर्ट फिल्म असं सगळ्या गोष्टी करत होतो. पण त्यातून पण बरंच म्हणजे पैसे तर सगळीकडून असतात, पण आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे काय लॉकडाऊनपासून नवीन दूध उद्योजकांमध्ये आहेत, जे काय पहिल्यापासूनच दूध व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्याकडून त्यांना नवीन काय आसपासच्या माहिती पुरवणं. हरियाणाच्या गायी असतील, आपल्या सोलापूर, सांगली, कराड, सातारा, परत आणखी आपला राशीन बाजार असेल, जामखेड बाजार असेल, बारामती बाजार असेल, मोडलिमचा बाजार असेल, असे बरेचसे जवळचे आसपासचे बाजार, त्यानंतर म्हशींचा बाजार,
आपल्या अहमदनगर, अहिल्यानगरचे बरेचसे बाजार, सगळे महाराष्ट्रातले मोठे मोठे बाजार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर तुमच्या भावाला सहकार्य करा, सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.